तर ज्याच्याकडे बायबल असेल त्यांनी काढायचं आहे. तिमर्थ, पहिला तिमर्थ अध्याय 6 आणि वचन 6. वास्तविक पाहत असतो देवाची सेवा करीत असताना मिळणारं समाधान हा फार मोठा लाभ आहे. बघा, वास्तविक पाहतात संतोषाने देवाची सेवा करीत असतात मिळणारे समाधान हे फार मोठा लाभ आहे. वास्तविक पाहत संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हे फार मोठं आहे. प्रिय भाव बहिणींनो, संतोषाने मिळणारी हे समाधान फार मोठं आहे. आज प्रिय भाव बहिणींनो, समाधान वास्तविक पाहताना समाधान त्याच्यात मिळणारे फार मोठदायक आहे. समाधान संकटातून मोकळं. प्रिय भाव बहिणींनो, जेव्हा माणसाला संकट येतो, माणसावर दुःख येतो, दुःखात कंटाळून गेलेले असतात, दुःखात कंटाळून गेलेले असतात की मला सुख कुठे भेटेल, कसं भेटेल. आणि सुख मिळवण्यासाठी डॉक्टर वैद्य करतात. हो, करा लागतो. का करा लागतो? सुख मिळवण्यासाठी. माणूस दुःखी असतो, सुख मिळवण्यासाठी फिरतो. हे संकट कसं निघून जाईल, दुःख कसं निघून जाईल आणि मला सुख भेटेल. दुकान पूर्ण बांधलेला असतो, दुःखामुळे काही कळत नाही, समजत नाही. जेव्हा बोज असते संकटाचं, दुःखाचं, बाकीचं, काही माणसाला कळत नाही. विचार करतात की आता मी काय करू, मी जगू का मरू, माझं संकट कसं निघून जाईल, हे दुःख कोण काढेल. लोक सुख मिळवण्यासाठी फिरतात. वास्तव जीवनात लोक कंटाळलेले आहेत. पण जेव्हा त्याला सुख भेटते आणि हे सुख कोणत्या ठिकाणी भेटते की आपल्याला कोण सुख देईल, कोणत्या ठिकाणी आपल्याला सुख मिळेल. आपल्याला सुख प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे भेटते. प्रभू येशूद्वारे, ख्रिस्ताद्वारे आपल्याला सुख भेटते. आपल्याला समाधान मिळते. जीवनात समाधान, सुख, आणि जेव्हा सुख मिळते तेव्हा मोठं लाभदायक आपल्याला होतो. सुख, शांती. जोपर्यंत दुःख निघून जात नाही, सुख भेटत नाही, त्यापर्यंत जीवनात समाधान नाही. आज आपल्याला ख्रिस्तामध्ये समाधान भेटलेलं आहे. ख्रिस्ताने, येशूने आपलं आजार, दुःख त्यांनी वाहिलेलं आहे, त्याच्या शरीरावर घेतलेलं आहे. त्याने आपल्याकरता रक्त सांडलेलं आहे
आपल्याला त्यांनी विकत घेतलेला आहे. आपल्याला सुख शांती मिळलेला आहे, जीवनात समाधान भेटलेलं आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, हे समाधान जीवनात आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच भेटत आहे. आणि समाधान लास्टपर्यंत जगलेलं आहे, त्यापर्यंत जगण्याचे नंतर मरल्यानंतर पण समाधान ख्रिस्तामध्ये भेटणार आहे. जीवनाचं हे ख्रिस्तामध्येच आहे. प्रिय भाव बहिणींनो, ख्रिस्तामध्येच सुख, शांती, अनंतकाळ जीवन हे ख्रिस्तामध्येच आहे. समाधान, लोक आज जीवनात समाधान नाही. ज्याच्याकडे संपत्ती दौलत आहे ह्याच्यात आज लोक समाधान नाही. लोकाला कमी पडते. इतकी संपत्ती असली तरी इतकी पाहिजे, समाधान नाही. पण जे येशू ख्रिस्तामध्ये जे व्यक्ती आहेत, माणसं आहेत, त्याला इतकं पण आहे तरी पण समाधान आहे. सुखी आहेत, त्याच्यावर आशीर्वाद आहे. आशीर्वादाने कमी पडत नाही, त्याची वाढ होतो. येशूने सिद्ध केलेला आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल, तुमची इतकी संपत्ती असेल पण ती कमी पडणार नाही, खपणार नाही, ती वाढ होतो, पुरवठा होतो, नाही कमी पडणार. कमी कोणाला पडतो? जो माझ्या प्रभू येशूला ओळखत नाही त्याला कमी पडते, त्याला समाधान जीवनात होत नाही, त्याला लालच बसतो की मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे. प्रिय भाव बहिणींनो, त्याच्या जीवनात समाधान होत नाही. पण जे येशू ख्रिस्ताकडे आहेत, जे येशूकडे आहेत, ज्याने येशूची आज्ञा पाळलेल्या आहेत, त्याच्याकडे जी संपत्ती आहे त्या संपत्तीमध्ये समाधान आहे आणि ते खुश आहेत. इतके असेल तरी पुरवठा एका देवाचा आशीर्वाद आहे. आणि त्याच्या जीवनात समाधान आहे. हाय नाही, हाय कोणाला आहे? जे प्रभूला ओळखत नाही, जे प्रभूकडे नाही, त्याच्या जीवनामध्ये सुख शांती नाही. प्रिय भावना बहिणींनो, त्याच्या जीवनात समाधान नाही. पण जे येशूला ओळखत आहेत, जे ख्रिस्ताला ओळखत आहेत, त्याच्या जीवनात समाधान आहे, सुखी आहेत, खुश आहेत आणि हर्षित आहेत. त्याला मोठा लाभ आहे, मोठा लाभ. प्रिय भावना, वास्तविक पाहतात, वास्तविक तो संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान. प्रिय भावना बहिणींनो, तुम्ही जर चांगलं वागत असेल आणि चांगल्याच्या माघारी असेल, त्याच्यातून जी तुम्हाला संबंध मिळेल याच्यामध्ये तुम्ही समाधान राहाल, खुश, हर्षित आणि मजेत. म्हणून प्रिय भावना बहिणींनो, वचन 7 पहिला तिमोथेयुस अध्याय 6 आणि वचन 7 वाच. कारण आपण जगात काही आणलेलं नाही, जगात काही आणलं नाही, आणि आपल्याने या जगातून काही बाहेर घेऊन जाता येत नाही. प्रिय भावना बहिणींनो, कारण आपण जगात काही आणले नाही, या जगातून आपण काही बाहेर नेऊ शकत नाही. आपण आलो तेव्हा काय आणलं? आईच्या उदरातून आपण खाली आलो, आपण काय घेऊन नाही आलो. आणि जाऊन तेव्हा पण आपण खाली जाणार आहे, काही घेऊन जाणार नाही आहे, काही नाही.
हे माझं, गाडी माझी, बंगला माझा, संपत्ती माझी, पैसा माझा. माणसाला झोप लागत नाही. लोक आज झोप लागत नाही आणि सांगतात हे माझं आहे. प्रिय भावन बहिणीनो, हे माझं नाही, जे आहे ते देवाचं आहे. काय माझं आहे? माझं काही नाही, हे देवाचं आहे. मी खाली आलो आणि या जगातून जाताना मी काही घेऊन जाणार नाही, मी खाली जाणार आहे. पण जोपर्यंत मी जगात आहे, जोपर्यंत मला प्रभू ठेवेल, तर मी प्रभूचा आहे आणि प्रभूसाठी मी करणार आहे. आपण जगातून काही आणले नाही आणि काही घेऊन जाणार नाही. पण जोपर्यंत आपल्याला प्रभू इथे धरतीवर ठेवेल, त्यापर्यंत आपण प्रभूसाठी केलं पाहिजे. जगणं प्रभूसाठी आणि मरणं प्रभूसाठी. जगणं प्रभूसाठी. जोपर्यंत प्रभू इथे ठेवेल, तर आपण प्रभूसाठी केलं पाहिजे. प्रिय भावना बहिणीनो, जोपर्यंत आपल्याला इथे प्रभू ठेवेल, प्रभूची कोणाला सुवार्ता माहित नाही असे माणसाला आपण जाऊन देवाची सुवार्ता आपण सांगितली पाहिजे. येशूने सांगितलं पाहिजे की ईश्वर विश्वास ठेव, प्रभूवर विश्वास ठेव. तुझा आजार प्रभू येशू काढून टाकेल. तुझ्या जीवनात सुख शांती देईल. तुझ्या जीवनात आनंद होईल. प्रिय भावांनो बहिणीनो, जोपर्यंत प्रभू सापडत नाही, जोपर्यंत येशू सापडत नाही, तर जीवनात सुख शांती नाही, संपत्तीची वाढ नाही, प्रेम नाही, प्रीती नाही, प्रेमाची भावना नाही. जेव्हा प्रभू सापडते तेव्हा आपलं डोळं उघडतात. जेव्हा आपण प्रभूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपलं तारण होतो. तेव्हा आपल्याला दाखवून देतो. जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्या क्षणी आपल्या जीवनात तारण होतं. आपला आजार काढून टाकतो प्रभू. हे आपल्याला दाखवून देतो. आपण प्रभूसाठी केले पाहिजे. आपण येशूसाठी केलं पाहिजे. काय करणार आहे जगामध्ये? आज लोक संपत्तीचे मगाशी जातात, बघायला लागतात, चोरी करण्यासाठी जातात, पाळण्यासाठी जातात, विकण्यासाठी जातात, काही ना काही दोन करत जातात. पण प्रिय भान बहिणीनं, राम बाबू एक गुंड माणूस, त्याला सोपारी बाहेरून येतात. सोपारी घेतो आणि त्याची गँग जातात आणि लोकांचा नाश करतात. एक दिवस त्याला प्रभू सापडला, येशू सापडला. तेव्हा त्यांनी गुंडगिरी सोडून दिली आणि येशूचा सुवार्ता सांगू लागला. येशू कसा सापडला त्याला? त्याची मुलगी आजारी होती. डॉक्टर वैद्य केलं तर बरी झाली नव्हती. येशूद्वारे प्रार्थनाद्वारे ती बरी झाली. रामबाबूने विश्वास ठेवला. बायबल वाचलं, ज्ञान घेतला आणि तो लोकांना मारत होता.
पण आज लोकांना, लाखो हजारो लोकांना आज तो जीवन देत आहे. मी लोकांचा नाश करत होता, मी वाईट करत होता आणि त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे संपत होते पण समाधान नाही. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण आज त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. आज ते रामबाबांची प्रार्थना हर एक ठिकाणी चालत आहे, हर एक ठिकाणी. देवाने त्याला इतकं दान दिलं की सगळी कुंडली म्हणून काढेल, इतकं त्याला देवाने दिलेलं आहे. आज जीवनामध्ये समाधान आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्यामध्ये समाधान आहे. पण अगोदर त्याचे समाधान नव्हतं, कमी पडत होतं, सुपारी घेत होता, लुटत होता, मारत होता लोकांना. आज त्याच्याकडे जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. आज तो देवाचं सांगत आहे वचन, देवाची सुवार्ता सांगत आहे. आज त्याच्या जीवनामध्ये सुख शांती आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, आपल्याला जी लालच आहे संपत्तीची आपल्याला झोप लागू देत नाही. प्रिय भावांनो बहिणींनो, आपल्याला लालच देवाची असली पाहिजे, लालच येशूची असली पाहिजे. देव देणार आहे, देवच मार्ग दाखवणार आहे. पण प्रिय भावांनो बहिणींनो, जी वाईट दुसऱ्याची लालच असेल, पैशाची ते लालच धरून राहू नका, कारण देव देणार आहे, तोच देईल. देवाचं करत जा, देवावर विश्वास ठेवत जा, प्रार्थना करत जा, देवाचा गौरव करत जा. देव संपत्ती देत जाईल, तीच आपली पुरवठ्याची आहे. आपण काही जगात आणलं नाही, आपण या जगातून आपण काही घेऊन जाणार नाही. आपण खाली आलो तसं खाली जाणार आहे, काही घेऊन जाणार नाही. एक समाधान की जेव्हा मरतात तेव्हा भोजकवानून कपडे देतात, भांडे ठेवतात. अरे तो मेलेला आहे, तो कसं घेऊन जाईल आणि कुठे जातात आपल्याला पण माहित नाही. पण आपण ढीग बघतो, एवढा मोठा पोटला असतो कपड्याचा, भांडे असतात, काही वस्तू असते, ढीग असते. आणि ती वस्तू आपण जापर्यंत त्या ठिकाणी असते त्यापर्यंत आपण वस्तू बघतो, तिथेच असते. आपण काही घेऊन नाही जाणार, खाली आलो खाली जाणार आहे. म्हणून वचन 8 तिमोथी अध्याय पहिला तिमोथी अध्याय 6 वचन 8 काढायचं आहे. जर आपणास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. आपण खुश खेचत असलं पाहिजे. अन्न वस्त्र याच्यामध्ये खुश राहायचं आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, पोटासाठी अन्नाची गरज आहे, अंगावर कपडे असणे ह्याची गरज आहे आपल्याला. आपण खुश, अन्न वस्त्रामध्ये आपण खुश राहायचं आहे, संतुष्ट राहायचं आहे, खुश राहायचं आहे. आपला जीव मानत नाही, संपत्तीचे मघारी जातो, आपला जीव मानत नाही. पाहिजे रात्रीची झोप नाही, टेन्शन आहे, विचार आहे, दुःख आहे, जराही झोप नाही. संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, मी जमा करून ठेवून दिलो. पण प्रिय भाऊ बहिणींनो, चांगली गोष्ट आहे, आपण मिळवलेली संपत्ती ही कोणाची असेल ही कोणालाच ठाऊक नाही. आणि ही घटना बरेचसे ठिकाणी घडलेली आहे. प्रिय भावना बहिणींनो, लाखो करोडो संपत्ती जमा करून साठा करून ठेवलेली
त्याच्या जीवामध्ये खुश होता, पण ही जमा केलेली संपत्ती कोणाची आहे हे आज आपण सांगू शकत नाही. हे माझ्या मुलाचंच आहे की माझे बाबेच आहे, मी नाही सांगू शकत. का सांगू नाही शकत? असं काल प्रिय भावानं बहिणीनं आलेला आहे आणि येऊन गेलेला पण आहे आणि होता पण. एक घरात असं काल येऊन गेला का एक घराचा एक माणूसही जगला नाही. ती संपत्ती कोणाची राहील? संकटासमयी माणूस गेलं, कोणाची संपत्ती? माझ्या मुलांचं नाही. आपलं नाही आहे संपत्ती, नाही आपली. म्हणून प्रिय भाव बहिणीनं अन्न वस्त्रामध्ये खुश राहा. येणारे 100 वर्षात 200 वर्षात हे कोणाचं राहील हे मी सांगू शकत नाही. बंगले असतील, तुमची जागा असेल, 100-200 वर्षांनी सांगू शकत नाही की ही जागा तुझीच राहील. बंगला माझाच राहणार आहे मी सांगू शकत नाही. देवाने ठेवलं तर आपलं राहणार आहे. ज्यापर्यंत प्रभू ठेवेल, आपलं कुटुंब वाढवून देईल, वेलात वेल, तरच बंगला आपला राहू शकतो, नाही तर नाही राहत. आपला बंगला नाही, आपली जागा नाही, आपली संपत्ती नाही. हे देवाच्या हातात आहे, माझ्या प्रभूच्या हातात आहे. जर मुलगा झालाच नाही तर वाडा नाही होऊ शकत, वेलात वेल गुंतून नाही राहू शकत. ती संपत्ती दुसऱ्याची होणार. ती संपत्ती कुठे जाईल, कोणाच्या दारी जाईल, कोणाकडे जाईल ते आपण नाही सांगू शकत. म्हणून प्रिय भाव आणि बहिणींनो, आपण अन्न वस्त्र याच्यामध्ये खुश राहायचं आहे. खुश. मला अन्न भेटलं मी खुश, मला वस्त्र भेटलं मी खुश आहे. म्हणून इब्री लोकांस पत्र दे 13:5 काढायचं आहे. इब्री लोकांस पत्र अध्याय 13:5. आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा. पैशाच्या लोभापासून दूर ठेवा. व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना. त्यामध्येच समाधान माना. कारण देवाने असे म्हणाले आहे, मी कधी तुला सोडणार नाही, मी कधी तुला सोडणार नाही, मी कधी तुला त्यागणार नाही, मी कधी तुला त्यागणार नाही. म्हणून मी कधी तुला सोडून ठेवणार नाही, कधी मी तुला त्यागणार म्हणजे टाकून ठेवणार नाही. पैशाच्या लोभापासून दूर राहा. प्रिय भाव बहिणीनो, पैशाचा लोभ आज व्यक्तीला देवापासून लांब नेणार आहे. पैशाचा लोभ देवापासून लांब नेतो. प्रिय भाव बहिणीनो, ज्याच्याकडे पैसा आहे आज ते देवाकडे येत नाही. ज्याच्याकडे पैसा नाही आज देवाकडे आहेत. आणि देवाला ओळखून इतकं देवाने दिलेलं आहे संपत्ती, पैसा की कमी पडत नाही. प्रिय भाव बहिणीनो, पैशाच्या लोभात माणूस देवापासून लांब जातो. सगळ्यालाच पैसा आहे,
सगळ्यालाच पैसा पाहिजे, ते कोणाला की मला पैसा नाही पाहिजे असं नाही. पैशाशिवाय काय होत नाही. आणि सगळ्याला पैशाची गरज आहे. की पैसा असता मी बंगला बांधला असता, पैसा असता तर मी गाडी घेतली असती, पैसा असता तर मी काय केलं, मी राजा बनला असता. प्रिय भावन आणि बहिणीनो, पैसा जितका चांगला आहे पैसा इतका वाईट आहे. देव जो करतो तो चांगला करतो आणि देव देतो तो विचार करूनच देतो. देव देतो, देव संपत्ती देतो, देव पैसा देतो, देव सगळ्या गोष्टी देतो, पण जितकी ऐपत आहे इतकंच देतो, त्याची जास्त देत नाही. देव विचार करतो मी तुम्हाला पैसे जर दिले तर तुम्हाला आपटणार नाही, ते आवरणार नाही, त्याची तुम्हाला देखभाल करणार नाही, तुम्ही करवणार नाही. कारण पैसा दिला त्याची तुम्हाला शिपाई ठेवा लागतील, त्याची देखभाल करण्यासाठी तुम्हाला ठेवा लागेल, वॉचमॅन ठेवा लागतील, त्याच्यासाठी चांगला बंगला तुम्हाला बांधायला लागेल. का? चोराचा भीम. चोर येतील, चोरी करून घेऊन जातील, मालकाला झोप नाही, विचार आहे, टेन्शन आहे, चोर कधी येऊन चोरी करून जातील. मी सुखात होतो आता दुःखात पडलो, त्याला कळणार आहे की माझ्याकडे संपत्ती आहे म्हणजे राजा बनला, मी खुश राहणार नाही. प्रिय भावबहिणीनं, दुःखात आहे, त्याला झोप नाही. ज्याच्याकडे संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याला झोप नाही, रात उठून जातात. ज्याच्याकडे पैसा नाही आहे, ठीक नाहीत, जे देवाला ओळखत आहेत ते सुखात आहे आणि दिवस निघतापर्यंत झोपत आहे आणि घोरत आहेत. नो टेन्शन. टेन्शन नाही की माझा प्रभू मला देत आहे, काय टेन्शन. जे संपत्तीचे मघारी जात आहे ना आहे त्याला झोप नाही. चोराचा भेव, आवरून ठेवायचा भेव, मन इकडे लागत नाही, मन तिकडे लागत नाही, झोप नाही. म्हणून प्रिय भाव बहिणीनं, जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान असा. तुमच्याकडे पैसा आहे, समाधान की प्रभू मला दिलेला आहे, मी खुश आहे, प्रभूच आहे. आपला पैसा नाही, गाडी आपली नाही, प्रभूने मला दिलेला आहे, हे प्रभूचे आहे. पैसा हे पैसा माझा नाही, प्रभूचा आहे. हे बंगला माझा नाही, प्रभूचा आहे, तर प्रभूने दिलेला आहे. हे प्रभूचा आहे, पण दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण समाधान राहायचं आहे. आणि पैशाचा लोभ धरायचा नाही. पैशाच्या लोभात माणूस जेव्हा पडतो, धरतो, तेव्हा देवापासून लांब जातो, आणि देवापासून लांब जातो देवाचा आशीर्वाद जातो. ज्यापर्यंत देवापासून लांब व्यक्ती जात नाही त्यापर्यंत जीवनात सुख शांती आहे, सुखात आहे आणि मजेत आहे. म्हणून जेवढे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान राहायचं आहे. प्रभू आपल्याला सोडून ठेवणार नाही, प्रभू आपल्याला टाकून ठेवणार नाही, नाही ठेवणार. ज्यापर्यंत आपल्याला प्रभू ठेवेल त्यापर्यंत प्रभू आपल्याला पोसेल. आपल्या मुलांवर दया करतो, त्याच्यापेक्षा तर जास्त परमेश्वर आपल्यावर दया करतो. आपण मुलाला पण साईडला ठेवतो, पण आपला बाप परमेश्वर आपल्याला साईडला ठेवत नाही. रात्र दिवस आपली देखभाल करतो. हर एक माणसावर त्याची नजर आहे, रात्र दिवस त्याची नजर आहे. आपण तर झोपतो, आपण लक्ष देत नाही मुलांवर, पण आपला बाप परमेश्वर नजर देतो, लक्ष देतो. म्हणून लोकांस पत्र 13 वचन 6 मध्ये वाचायचं आहे.
म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो देव माझा सहाय्य करता आहे मी भिणार नाही मनुष्य माझे काय करणार मी ध्येयाने म्हणू शकतो मनुष्य माझं काय करणार मी कधी भिणार नाही भिणार मनुष्य माझं काय करू शकत नाही माझा देव तारणार आहे माझा विश्वास आहे मनुष्य माझं काय करू शकत नाही देव माझं तारण करणार आहे प्रभू येशू आपलं तारण करणार आहे तो कधी आपल्याला सोडून ठेवणार नाही माझा सहाय्य करणार आहे मदत करणार आहे साथ देणार आहे तुम्हाला कधी सोडून ठेवणार नाही ध्येय म्हणजे माझा विश्वास आहे की प्रभू मला कधीच सोडून ठेवणार नाही माझा विश्वास आहे की प्रभू मला टाकून ठेवणार नाही मी विश्वासाने म्हणू शकतो विश्वासाने मी सांगू शकतो का देव माझ्या बरोबर आहे देव मला देणारच देव मला मदत करणारच देव मला साथ देणारच माझा विश्वास आहे की प्रभू मला सोडून ठेवणार नाही प्रभू माझा नागणार आहे प्रभू मला साथ देणार आहे म्हणून इब्री लोकांस पत्र अध्याय 6 वचन 12 काढायचं आहे इब्री लोकांस पत्र अध्याय 6 वचन 12 आम्हास असे वाटते की तुम्ही आळशी बनू नये तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारस मिळवण्यास अनुकरण करणारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारस देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारस हे मिळवण्यासाठी अनुकरण करणारे व्हा कसं व्हा देवाचं वचन सांगणं गरजेचं आहे वारीस कसं व्यक्ती बनणार हे वारीस बनवण्याची ही फार गरजेचं आहे वारीस कायला सांगतात ज्यापर्यंत त्याचे वचन त्याची आज्ञा पाळलीच नाही तर तो वारीसदार बनत नाही जेव्हा त्याचे वचन आज्ञा पाळली तरच त्याचा वारीसदार बनतो मग आपल्याला सांगणे गरजेचे आहे आपल्याला सांगणे गरजेचं आहे फार महत्वाचं आहे आपण लोकांना जाऊन सांगणे फार महत्वाचं आहे अनुकरण करणारं व्हायचं आहे सांगणारं व्हायचं आहे देवावर विश्वास ठेवा प्रभूवर विश्वास ठेवा त्याचे वारीसदार बना प्रिय भाऊ बहिणीनं जेव्हा वारीस बनायचं हे सांगण्यास तयारी करायची का सांगायचं तेव्हा व्यक्ती तयार होत नाही फक्त लोकांना सुख शांती पाहिजे पण वारीस बनायचं नाही जीवनात सुख पण वारीस बनायचं नाही प्रिय भावना बहिणीनं वारीस जर बनलाच नाही तर देवाचे जेवण नाही तर वारीस नाही माणसाला सुख हवे पण वारीस बनायचं नाही वारीसदार देवाची आज्ञा पाळतो तो व्यक्ती वारीसदार आहे प्रिय पुत्र आहे देवाचा
वारिसदार बनतो. आपल्याला वारिसदार बनायचं आहे. जर वारिसदार बनलंच नाही, इथे आपण सुख शांती आणि मार्ग दोन आहेत. जो वारिसदार बनेल तो देवागड स्वर्गात, आणि जो वारिसदार नाही बनणार तो नरक या धरतीमध्ये, आणि स्वर्ग हे वरते आहे. म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, आपण अनुकरण करणारे व्हायचं आहे. आपण देवाविषयी सांगणे फार गरजेचं, फार महत्वाचं आहे. म्हणून वास्तविक पाहताना संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान फार मोठं लाभदायक आहे. समाधान, दान, मोठा लाभ आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपल्याला देवाविषयी सांगणे गरजेचं आहे. देवाचं सांगणे गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे प्रिय भाऊ बहिणी. कारण देव आपल्याला सहाय्य करणार आहे, मदत करणार आहे. ईश्वराविषयी सांगणे, देवाविषयी सांगणे हे फार महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. हालेलुया.